त्यांनीच हा कुठून तरी त्यांना कॉल मिळाल्याची माहिती मिळते मला पूर्ण माहिती नाही. पण एक गोष्ट निश्चितपण आहे याच्यामध्ये, कारण हे सरकारच याच्या मागे आहे का असं वाटायला लागलं. ज्या सरकारनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची, माननीय आदित्यजींची, माननीय आमच्या वहिनी साहेबांची, सगळ्यांची सिक्युरिटी कमी केली. तुम्ही एक पहा की इवन उत्तर प्रदेशमध्ये जरी योगी आदित्यनाथाचं सरकार असलं तरी माननीय पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादवांची सिक्युरिटी कमी नाही झाली. इथं मात्र सुडाच्या भावनेनं आपल्याच नेत्यांनी, ज्यांनी तुम्हाला पालन पोषण करून इथपर्यंत मोठं केलं, त्याच्या पाठीत खंजीर तो खुपसलात, पण त्यावर समाधान नाही. त्यांची असलेली सुरक्षा व्यवस्था सुद्धा कमी करण्याचं कांड या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं होतंय. आणि म्हणून हे जे काही सांगितलं जातंय पोलिसांकडनं, त्याच्यामागे सरकार आहे का हे पण एकदम स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. सर, एक रायगडमधील भूमिपुत्र ठाकरे यांनी उचललेला आहे जमीन खरेदीबद्दलचा मुद्दा आहे. हा बालेकिल्ला शिवसेना सुद्धा आहे, कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण होतंय का? मला वाटतं दुर्दैव एकच आहे, मराठी माणसांची एकता कुठेही भंग नाही होणार एवढं पहिलं पहा. सगळं वाहून गेलं आणि मग जागे झालं असं सगळं त्यांचं कारभार आहे की ते रायगड जिल्हा खरं तर केव्हा विकसित झाला, उद्योगनगरी झाली ती अर्धी नागोटण्यापासूनचं सगळं. आणि तिथे असणाऱ्या कर्मचारी वर्गाबद्दल, तिथल्या भूमिपुत्रांबद्दल अगदी दिबा पाटलांचं नाव आलं अगदी रायगड. तेव्हा सुद्धा त्यांनी सिडकोविरुद्ध केलेलं जे आंदोलन आहे ते विसरता येणार नाही. त्यामुळे निदान तिथल्या लोकांना 18.5% 12.5% अधिकची जमीन देणं, विकसित करून देणं, हे सगळे त्यांनी त्याच्यामध्ये केल्यामुळे ती साहिली. पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. भूमिपुत्रांचा मुद्दा हा एका रायगड जिल्ह्यापुरता नाही, तो उभ्या महाराष्ट्रापुरता आहे. तो भूमिपुत्र आज बेरोजगार झालेला आहे, कारण विद्यमान सरकार सगळे उद्योग लाचार असल्यासारखं गुजरातला पाठवते. तेव्हा मूळ प्रश्न रोजगार कुठे आहे, मूळ प्रश्न रोजगार कुठे आहे. त्या सगळं खाजगीकरण सुरू आहे, सार्वजनिक उपक्रम विकले जात आहेत. असलेल्या सरकारच्या व्यवस्थेमधल्या की त्यांच्या अधिकृत असलेल्या सुद्धा संस्था, म्हणजे पोस्ट असेल, रेल्वेज असेल, तिथे खाजगीकरण सुरू आहे. त्यामुळे आरक्षण आणि खाजगीकरण हा एक वाद आहे, आणि दुसऱ्या बाजूला रोजगारच गेला हा दुसरा प्रश्न आहे. हे गंभीर प्रश्न आहेत, त्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष द्यायला हवं. मला वाटतं तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर मी माझी वेळ अधिक वाया घालवायची. हिंदी देऊन टाका, हिंदी देऊन टाका. मुझे ऐसा लगा कि मैंने जो कुछ मुझे जानकारी मिली वो जानकारी है कि मुंबई पुलिस को ये जानकारी कहीं से मिली है और उन्होंने उसको कहा कि हाँ हम जेल लिए. अब बात ये आती है कि इसके पीछे तो सरकार ही लगती है, ऐसे मुझे लगता है. ये राज्य की सरकार है क्या? इस राज्य की सरकार के मुख्यमंत्री जी ने, गृह मंत्री जी ने, हमारे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब जो पूर्व मुख्यमंत्री भी है और शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के प्रमुख है, उनकी सुरक्षा व्यवस्था को कम कर दिया. ये तो सूड की भावना लगती है, बदले की भावना है. और यही आप उत्तर प्रदेश में जाइए, जहाँ योगी आदित्यनाथ जी मुख्यमंत्री है, फिर भी अखिलेश जी जो पूर्व मुख्यमंत्री रहे, उनकी सुरक्षा व्यवस्था कम नहीं की गई है. इसका मतलब क्या है? ये तो बदले की भावना से यहाँ काम चल रहा है. हमारे आदित्य जी हो, उद्धव साहब हो, उनके परिवार हो, सभी की सुरक्षा व्यवस्था कम कर दी है. और ये लगता है कि इसके पीछे सरकारी तो नहीं है ना, इनको ही कैसे जानकारी मिलती है, और जानबूझकर उसमें भी किसी एक मजहब का नाम लिया जाता है, किसी एक मजहब का नाम लिया जाता है जो आज आदरणीय उद्धवजी ठाकरे जी के प्यार में, उनकी मोहब्बत में गिरा हुआ है. मराठीत राहिलं मगाशी ते. मुझे क्या फर्क पड़ता है उससे? मैं तो ऐसे समझता हूँ ये कांग्रेस पार्टी का अंदरूनी मामला था, उन्होंने इस्तीफा दिया है, उसके बाद में वो अपनी राह पर चल रहे, मुझे उससे कोई आपत्ति नहीं है. तो जाएगा. संघ प्रमुख मोहन भागवत ने एक बयान दिया राम मंदिर को लेकर कि हिंदू समाज के मन में था इसलिए ढा दिया गया और अयोध्या में किसी और मस्जिद को कोई नुकसान नहीं पहुंचाई गई, कार सेवकों ने इसका कोई और दंगा नहीं किया. इससे हास्यास्पद बयान क्या हो सकता है? पूरी विश्व जानता है कि वो ढांचा किसने गिराया, कार सेवकों ने गिराया ना. उस कार सेवकों में सबसे ज्यादा अग्रणी कौन थे?
वो शिवसैनिक थे, उसका अभिमान वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने प्रकट किया था उस वक्त भी। मुझे गर्व है कि अगर ये कार्य मेरे शिवसैनिकों ने किया होगा तो इसका मतलब आप समझिए। अब इनके ऊपर आपत्ति आ रही है कि प्रभु रामचंद्र जी के मंदिर के निर्माण की नींव शिवसेना ने रखी। अगर वो ढांचा न गिरता तो आज मंदिर निर्माण की बात होती क्या? ढांचा किसने गिराया? शिवसैनिकों ने गिराया ना। वो कौन कह रहा है? आदरणीय अटल जी बिहारी साहब भी कह रहे थे, आदरणीय अडवाणी साहब ने भी कहा है। उस वक्त की आप सारी वीडियो क्लिपिंग आपके आर्काइव में होगी, जरा दिखा देना, फिर पता चलेगा। हो सके तो उनको भी बता देना तो पता चलेगा। सर, इंडिया गठबंधन में अब मायावती नहीं आती जा रही थी कि मायावती भी है ताकि वोटों का बंटवारा ना हो, लेकिन उन्होंने कह दिया मैं अकेले लड़ूंगी किसी नहीं भैया, देखो हर एक को अपनी अपनी समस्याएं हैं। जितने आए उनको साथ में लेके जाना ये हमारा कर्तव्य है। क्यों साथ में लेके जाना है? तो देश के संविधान की सुरक्षा के लिए, देश की जनतंत्र की सुरक्षा के लिए हम कर रहे हैं, बस इतनी अपेक्षा। थैंक यू सो मच। त्याच्यातलं एक वाक्य मग मी असंही म्हणालो की यामध्ये महाराष्ट्र सरकार तर नाही ना, कारण पोलिसांनी दिलेल्या बातमीमध्ये एका धर्मातील माणसांचा उल्लेख केला गेलाय खास करून। याचा अर्थ ही सर्व माणसं आज आदरणीय उद्धवजींच्या प्रेमात आहेत, ती त्यांच्या प्रेमात आहेत, त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये द्वंद्व निर्माण करायचं याच्या मागे निश्चितपणे कटकारस्थान आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्र सरकार असल्याशिवाय राहणार नाही। सुरक्षेच्या गैर आहे ना ते। म्हणून बघा तुम्ही हे जे काही सुरक्षा बल आहे ना, हे काय त्याला पोलिसांची जी कायदेशीर मान्यता आहे ती तशी मान्यता नाही। म्हणून पोलिसांची सुरक्षा असणं एक तर मुळात त्यांना झेड+ होती हो, ती का विसरता तुम्ही? आणि म्हणून तुम्ही हा जो काय प्रकार सुरू केलेला आहे ही निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारपेक्षाही राज्याचे मुख्यमंत्री ज्या बदल्याच्या भावनेनं सूड भावनेने काम करतायत त्यांचा ह्याच्यामध्ये हात असण्याची शक्यता आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।